नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो. आकाशकंदील बनवायला मजा आली ना? थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्हालाही छान आकाशकंदील बनवता येतील. आता आपण दिवाळीच्या गोष्टी ऐकूयात. दिवाळी, दीपावली म्हणजे दीपांची आवली, दिव्यांची ओळ किंवा माळ. भारतात सर्व ठिकाणी हा सण साजरा केला जातो. हा सण हिवाळ्यात म्हणजे थंडीच्या दिवसात येतो. आपल्याकडे तेव्हा दक्षिणायन चालू असतं. सूर्य दक्षिणेकडे कललेला दिसतो आणि दिवस छोटा, रात्री मोठ्या होत असतात. आपल्याकडचे बहुतेक सण शेतीच्या चक्राशी जोडलेले आहेत. बघा ना, नुकतीच आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. तिला नवान्न पौर्णिमा म्हणजे नवीन अन्न म्हणजेच शेतात नवीन धान्य तयार झालेलं असतं. शेतकरी आणि सगळेजण आनंदात असतात. त्यानंतर आश्विन महिन्यातले शेवटचे 2 दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले 2 दिवस असा दिवाळीचा सण असतो. या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची एक पौराणिक गोष्ट आहे. आता त्या गोष्टी खरोखरी घडल्या की नाही घडल्या हे सांगता नाही येणार, पण हजारो वर्ष या गोष्टी आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीला सांगण्यात आल्या. त्या आपल्या परंपरेत आहेत, म्हणून आपल्याला त्या माहिती हव्यात. आता नरक चतुर्दशीची गोष्ट. नरकासूर नावाचा एक राक्षस होता. तो देव आणि मानवांना त्रास देत असे. एकदा त्याने 16,000 राजकन्यांना पळवून तुरुंगात ठेवलं. तेव्हा श्रीकृष्ण आणि त्याची पत्नी सत्यभामा यांनी नरकासुराशी लढाई करून त्याला ठार मारलं आणि सगळ्यांना त्याच्या त्रासातून सोडवलं. त्या दिवसाची आठवण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात. त्याच्यानंतर दुसरा दिवस असतो आश्विन अमावस्या. त्या दिवशी करतात लक्ष्मीपूजन. तर खूप पूर्वी बळी नावाचा एक राजा होऊन गेला. तो खरं म्हणजे पराक्रमी वैभवशाली होता, पण स्वतःच्या पराक्रमाचा वैभवाचा त्याला गर्व झाला आणि त्याने लक्ष्मीसहित सर्व देवांना कारावासात ठेवलं. तेव्हा श्री विष्णूंनी वामनाचं म्हणजे छोट्या मुलाचं रूप घेतलं आणि बळीराजाकडे 3 पावले भूमी जमीन मागितली. तेव्हा त्या वामनाचं म्हणजे विष्णूचं प्रत्येक पाऊल इतकं मोठं झालं की 2 पावलात त्याने स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. आता 3रं पाऊल कुठे ठेवू असं वामनाने बळीला विचारलं. तेव्हा तो म्हणाला, माझ्या डोक्यावर पाऊल ठेवा. तेव्हा वामनाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात गाडून टाकलं आणि सर्व देवांची आणि लक्ष्मीची सुटका झाली. तर अशी लक्ष्मी आणि समृद्धी आपल्या घरात कायम वास्तव्याला असावी म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. त्यानंतर येते कार्तिक प्रतिपदा. तिलाच बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा असंही म्हणतात. तर वामनाने बलीला पाताळात ढकलून संपवलं. तरी बली हा पराक्रमी राजा होता आणि मरता मरता त्याने देवाची प्रार्थना केली. त्या मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे प्रसन्न होऊन वामनाने त्याला वर दिला की त्याच्या स्मरणार्थ कार्तिक प्रतिपदेला सर्वजण त्याची आठवण ठेवतील आणि दिवे लावतील. तसंच काही ठिकाणी या दिवशी गायींची पूजाही केली जाते श्रीकृष्णाची आठवण म्हणून. तसंच आणखीन पण एक गोष्ट आहे की रामाने रावणावर विजय मिळवला आणि या दिवशी तो अयोध्येत परत आला. त्याच्या स्वागताकरता लोकांनी दिवे लावले आणि रांगोळ्या काढल्या. त्यानंतरचा दिवस असतो कार्तिक द्वितीया म्हणजे भाऊबीज. तर यम आणि यमी हे जुळे बहीण भाऊ होते. त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून हा सण साजरा करतात. अशा प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कधीकधी वर्तमानपत्रातल्या पुरवण्यांमध्ये देखील या गोष्टी येतात. तुम्ही त्या नक्की वाचा. तुम्हाला जर त्यातलं काही कळलं नाही तर घरातल्या मोठ्या माणसांना नक्की विचारा. आणि खरं तर शहरात आपल्याला आता पूर्ण अंधाराचा अनुभव येतच नाही. कधी जर आपल्या घरातले लाईट गेले तर लगेच आपले इमर्जन्सी लाईट सुरू होतात. रस्त्यावरचे दिवे असतात, जाहिरातींचे निऑन सायन्सचे दिवे असतात. पण एकदा तुम्ही सहज म्हणून एक प्रयोग करा. सगळे दिवे बंद करा आणि एक छोटं निरांजन किंवा समई लावून शांत बसा. तुम्हाला आवडणारी एखादी प्रार्थना स्तोत्र म्हणा
बघा बरं किती शांत वाटतं. नक्की अनुभव आहे.